राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। बदलापूरच्या शिरगाव परिसरात राहणारे सराफ कुटुंबीय मागील 20 वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करतायत। यंदा त्यांनी आपल्या गणपती बाप्पा समोर उज्जैन येथील कालभैरवनाथ आणि महाकालेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारली आहे। जवळपास 20 दिवस अगोदर त्यांनी गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू केली होती। दरवर्षी वेगवेगळे देखावे सराफ कुटुंबियांच्या माध्यमातून साकारण्यात येतात। मागील वर्षी त्यांनी राम मंदिराची प्रतिकृती साकारली होती। सराफ कुटुंबियांच्या घरी गौरी गणपती असा गणेशोत्सव साजरा केला जातो। यावेळी राज्य माझा न्यूजशी बोलताना अनुराज सराफ यांनी त्यांच्या गणेशोत्सवाबाबत सविस्तर माहिती दिली। तर गणपती बाप्पाच्या पाहुणचारासाठी सराफ कुटुंबातील महिलांनी दररोज गणपती बाप्पाला वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला। गणपती बाप्पाच्या आगमनामुळे सराफ कुटुंबीय भारावून गेले। देखावा महाकालेश्वर मंदिर उज्जैनचा आहे। महाकालेश्वरचं जो लिंग आहे तो आम्ही बाहेर स्थापन केलेला आहे आणि त्यांच्या मंदिरामध्ये त्यांचेच पुत्र गणपती यांची मूर्ती विराजमान केलेली आहे। यावर्षी गणपती असा आमच्या 20वा वर्ष आहे आणि आमचे दोघं मुलं जे आहेत, असं आपण म्हणतो की बाप्पा आपल्या घरी असावा, तर असावा नाही, बाप्पा आमच्या घरी स्वतःहून आलेले आहेत आणि निमित्त झालं 20 वर्ष झाले आज। आणि एवढे वर्ष झाले एवढं सजावट करतात ते पोरं, ते कसे आले आणि कसे इथे स्थापन झाले ते आम्हाला कळलं नाही। 20वा वर्ष आपण बोलण्यासाठी आहे, पण ती श्रद्धा पहिल्यापासून आहे। गेले 20 वर्ष आम्ही वेगवेगळं थीमच करतो आहे, म्हणजे मी 5 वर्षाचा असल्यापासून जे शक्य आहे ते करतो आहे। गेले बरेच वर्ष आपण जे थीम आहे रिलेटेड त्या थीम रिलेटेड करतो आहे। मागच्या वर्षी राम मंदिर थीम होती, तर रामलल्लांचा जो दरबार होता, राम मंदिर तर सगळ्यांनीच बघितलं होतं, पण रामलल्लांचा जो आतमधला दरबार होता तो दरबार मागच्या वर्षी साकारला होता। यावर्षीसुद्धा महाकालेश्वराचं शिवलिंग बाहेर स्थापन केलं आहे आणि आतमध्ये कालभैरवाचं मंदिर आपण बांधलेलं आहे। बाप्पांचा पाहुणचार आल्या पहिल्या दिवसापासून सुरू झालेला आहे। आई रोज सकाळी उठून पहाटे उठून नैवेद्यासाठी तयारी करते। आमच्याकडे ठीक दुपारी 12च्या वेळेला नैवेद्य लागतो, आरती होते बाप्पांची। संध्याकाळचा नैवेद्य ठीक संध्येच्या वेळेला केला जातो। प्रॉपर बाप्पांचा पाहुणचार तिकडे केला जातो। राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।